नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले असताना कोणाला तिकीट मिळेल याची सुद्धा चर्चा काही दिवस होत असताना काल शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्या अगोदर महाविकास आघाडीचा सुद्धा तिढा सुटला, त्यानंतर आता महायुतीचा सुद्धा या तिकिटाचा तिढा सुटला. त्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ देखील या मुंबईच्या वाऱ्या करताना पाहायला मिळाले. भाजपला ही जागा सुटेल अशी भाजपच्या नेत्यांना आशा होती, मात्र शिंदे गटाला ही जागा सुटली. त्यानंतर भाजपमध्ये धुसफूस आहे की काय अशा देखील चर्चा सोशल माध्यमावर ऐकायला मिळत असताना माझ्यासोबत आज भाजपचे नेते रामराव वडकुते आहेत आणि यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, काल या जागेचा तिढा सुटला आणि शिंदे गटाला जागा सुटली. पहिली काय प्रतिक्रिया आहे? मला खात्री होती की ही जागा आमच्या भाजप भारतीय जनता पार्टीला मिळेल. सर्वांनी आम्ही एकत्र प्रयत्न केले. मग तानाजी मुटकुळे असतील, गजानराव घुगे असतील, मी स्वतः असेल, रामदास पाटील असतील, श्रीकांत पाटील असतील, फुलाजी शिंदे असतील, पक्षाचे सगळे पदाधिकारी म्हणून आम्ही पक्षाकडे वारंवार विनंती केली होती की 2.5 वर्षापासून आम्ही पक्षाचं बांधणी केलेली आहे आणि ही जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला मिळावी अशा प्रकारची आग्रह आम्ही सगळ्यांनी मिळून, उमेदवार कोणी द्या परंतु जागा भाजपला द्या अशा प्रकारची मागणी आम्ही वेळोवेळी केलेली होती. तसे प्रयत्न केले आणि तशा प्रकारचा प्रयत्न होईल असं वाटलं आणि जागा मिळेल असं वाटलं होतं, कारण 2.5 वर्षापासून भाजपनं लोकसभेची बांधणी सुरू केली होती. परंतु वरच्या काही केंद्रीय नेतृत्व असेल, राज्य नेतृत्व असेल, यांच्या काय अडचणी आहेत माहीत नाही, परंतु ते सिटिंग खासदार असल्यामुळं बहुतेक त्यांचं तिकीट त्यांना मिळालं. आतापर्यंत आमचे एकूणएकाच्या आपल्याला तिकीट मिळावं हा आग्रह असणं काही चुकीचं नाही, परंतु या देशाचं नेतृत्व मान्य मोदी साहेबांकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला एक एक खासदार महत्वाचे. अबकी बार 400 पार मध्ये आता आम्ही आमचे काहीही मतभेद यापूर्वी असतील तिकीट मागेपर्यंत ते सगळे बाजूला सारून मी लोकसभेचा प्रभारी आणि निवडणूक प्रमुख कार्यकर्त्याला विनंती करतो की आपण जेवढा प्रयत्न करायचे तेवढं केलं, परंतु आता आपल्याला युती धर्म पाळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा निवडून येईल याची मला खात्री आहे आणि या देशाचं नेतृत्व मोदी साहेबांच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. हा देश सांभाळण्यासारखा देशात एकमेव नेता आहे. 10 वर्षात तुम्ही बघितलं असेल की देशाची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि 2047चे स्वप्न विकसित भारत हे करण्याचं काम मोदी साहेबांची ठरवलं असल्यामुळं आजूबाजू छोट्या मोठ्या गोष्टी सगळे आम्ही विसरून पूर्णपणे कामाला लागणार आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी, बड्या नेत्यांनी या हिंगोली शहर असेल तथा हिंगोली लोकसभा मतदारसंघ असेल यामध्ये दौरे केलेत. त्या पद्धतीनं उमेदवाराची चाचपणी देखील त्या माध्यमातून केली. भाजपला तिकीट मिळेल अशी आशा असताना आता शिंदे गटाला ही जागा सुटली. युतीचा धर्म आपण कशा पद्धतीने? नाही, बरोबर आहे ना, पक्षाची सुद्धा इच्छा होती लढावं म्हणून केंद्रीय मंत्र्याचे दौरे वगैरे झाले, सगळे झाले, परंतु देश पातळीवर नेतृत्व करत असताना सगळ्या पक्षांना बरोबर घ्यायचं असं तर कमी जास्त न पाहता आता आमच्या एवढ्या मोठ्या महायुतीची जानकरीची जागा हिंगोलीची परभणीची त्यांना दिली. सगळ्याच घटक पक्षाला जर बरोबर घ्यायचं असेल तर काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि म्हणून भाजपच्या नेत्यांनी हा हिंगोलीचा केलेला त्याग आहे, परंतु हा त्याग माननीय पंतप्रधान मोदीसाठी आहे याची आम्ही सगळ्यांना आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून आमचं वरचं टार्गेट आमचे माननीय देशाचे पंतप्रधान मोदी असल्यामुळं आम्ही आमची ही नाराजी जरी मनात असली ती बाजूला सारून आमचा उमेदवार समजून आम्ही कामाला लागू एवढी तुम्हाला खात्री या निमित्ताने देतो आणि कार्यकर्त्याला सुद्धा तशीच आपल्या मार्फत विनंती करतो की ठीक आहे, आपण जे काय प्रयत्न करायचे केले, परंतु युती धर्म आपल्याला निभवावा लागेल, कारण आपलं एकमेव टार्गेट देशाचे पंतप्रधान आहे, देश विकसित करायचा आहे, सर्व जाती धर्माला करायचं. कधी नाही ते राज्याचं देशाचं स्वप्न होतं राम मंदिराचं, आपण ते पूर्ण केलं. 370 कलम लागू झाली. मोठमोठे जे प्रलंबित प्रश्न होते ते मोदी साहेबांनी सोडवले. आज आमची थोडी नाराजी ही होती की बाबा खासदार आमच्या भाजप कार्यकर्त्याकडे लक्ष देत नाहीत. मला आपल्या मार्फत आणि मी त्यांना सांगितलं, विनंती केली की बाबा पूर्वी काही थोडा तुमचा अनुभव आम्हाला बरोबर नाही, तो आपण दुरुस्त करून
सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जावं ही आमची अपेक्षा. आमच्या बाकी काही तुमच्याकडून अपेक्षा नाही, परंतु सन्मानानं आमच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे, आमच्या कार्यकर्त्याची विचारपूस झाली पाहिजे, आमच्या कार्यकर्त्याचे काम झाले पाहिजे, हीच अपेक्षा आमच्या कार्यकर्त्याची, बाकी काही अपेक्षा नाही. माळगडाचे जे महंत श्यामयोगी भारती महाराज ते सुद्धा या तिकिटासाठी आग्रही होते. त्यांनी सुद्धा या अगोदर बोलताना विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यावर टीका टिप्पणी केली होती आणि खासदाराला या तिकीट मिळालं तर हे 100% पडतील असा सुद्धा प्रतिक्रिया प्रवाहाशी बोलताना त्याने दिली होती. त्यानंतर ॲडव्होकेट माजी खासदार शिवाजी माने असतील त्यांनी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता नाराजी ही कितपत भरून काढणार काय वाटतं? आपण एक पदाधिकारी आहात, निवडणूक प्रमुख आपण आहात, काय सांगता? नाही, बरोबर आहे, परंतु ते काही पक्षाला जागा मिळावा अशा प्रकारचे आता काय वैयक्तिक मतं महाराजांनी केले त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. आपल्या माध्यमातून मी आपल्या प्रसार माध्यम वाचले होते, ते निवडून येणार नाही, कारण जोपर्यंत स्पर्धा असते तोपर्यंत असे काही मायनस पॉईंट दाखवा लागतात. ते निवडून येतील असं म्हणले असते महाराज तर भाजपला तिकीट मिळण्याची शक्यता होती का? म्हणून एकाच म्हणले असतील. याचा अर्थ असा होत नाही की ते विरोधात राहतील. आणि माने साहेबांचा सुद्धा इच्छा होती की भाजपला तिकीट मिळावं, ते इच्छुक होते, मी स्वतः इच्छुक होतो, आमचे श्रीकांत पाटील इच्छुक होते, गजानराव इच्छुक होते. इच्छुक असल्यामुळे काही गोष्टी निगेटिव्ह बोलल्या जातात, परंतु त्या काही एकदा जागा सुटली स्पर्धापर्यंत काही गोष्टी असतात. स्पर्धा संपल्यानंतर खेळीमेळीनं सगळ्या गोष्टी विसरून मनानं मला खात्री आहे की पंतप्रधानाचा चेहरा बघून या राज्यामध्ये 45चा आकडा पुढे जाण्याच्या दृष्टीने आणि अबकी बार 400 पार आणि देश कोणाच्या हातात द्यायचा याचा जर विचार केला, आता समोरचा उमेदवाराबद्दल मी काय आपल्याला कुठली स्पर्धापर्यंत काही गोष्टी असतात. स्पर्धा संपल्यानंतर खेळीमेळीनं सगळ्या गोष्टी विसरून मनानं मला खात्री आहे की पंतप्रधानाचा चेहरा बघून या राज्यामध्ये 45चा आकडा पुढे जाण्याच्या दृष्टीने आणि अबकी बार 400 पार आणि देश कोणाच्या हातात द्यायचा याचा जर विचार केला, आता समोरचा उमेदवाराबद्दल मी काय आपल्याला बोलायला गरजच नाही. ते विधानसभेत त्यांनी काय केलं हे सगळ्या जगाला माहीत असल्यामुळं उमेदवार तोलामोलाचं जर बघितलं तर आज हेमंत पाटील एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आहे असं म्हणलं तर आता वावगं होणार नाही, कारण असणाऱ्या उमेदवारामध्ये तुल्यबळमध्ये हेमंत पाटील एक चांगले उमेदवार आहे असं आमचं मत आहे. दोन शिवसेनेमध्ये जो सामना रंगणार आहे त्या पद्धतीची लढत राहणार आहे. खासदार हेमंत पाटील यांच्याविषयी मागील 5 वर्षात नाराजीच असून ऐकायला मिळत असताना ओबीसी चेहऱ्याची अपेक्षा या मतदारसंघाला होती. त्या पद्धतीच्या चर्चा देखील ऐकायला मिळत होतात. आपण एक ओबीसी चेहरा काय म्हणता? नाही तर खात्री आहे बघा, ओबीसीना तिकीट मिळायला पाहिजे. हा ओबीसीचा बहुल मतदारसंघ आहे हे जरी खरं असलं पण आता तो विषय संपलेला आहे, आता स्पर्धा संपलेली आहे. आपल्या ओबीसीचं नेतृत्व असं ओबीसी माणसाला मिळायला पाहिजे याच्यात काही अपेक्षा असणं चूक नाही. मी तर म्हणतो आमचं म्हणणं होतं की आमच्या राज्यामध्ये धनगरसह सुद्धा 2-3 जागा मिळावं अशी सुद्धा अपेक्षा होती, परंतु अपेक्षेप्रमाणे नाही झालं म्हणून थोडंच काही गोष्टी विरोधात करता येतात. राजकारणामध्ये स्पर्धा असते, एका स्टेजपर्यंत मागायचं असतं, नाही मिळालं तर पक्षाच्या ध्येया धोरणाप्रमाणे काम करायचं असतं. आणि मी एक प्रमुख कार्यकर्ता आहे, मी विधान परिषदवर होतो, मी राज्यमंत्रीपद हे केलं आणि कुठलेही मी केव्हाही कोण्याही पक्षात असेल तर पक्षाच्या विरोधात कधी कार्यवाही केलेली नाही. मी पक्षाबरोबरच असतो, कारण पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणं माझ्या या ध्येयामध्ये नाही. आणि सगळ्यांना तीच विनंती आहे की आपण पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कार्यवाही करू नये. देश आपला एक चांगला सुरक्षित मोदी साहेबांच्या हातात द्यायचा आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण एक मतानं ही जागा मोठ्याच फरकाने निवडून आणण्याचे आमचे मानस आहेत. अशा प्रकारच्या मी सगळ्या जनतेला सुद्धा विनंती करतो. मागच्या 5 वर्षाखाली जो चर्चा होती की लोकसभा बाहेरचा हा उमेदवार आहे, त्यानंतर आता महाविकास आघाडीचा हा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहे आणि हे बाहेरचा उमेदवार म्हणून अशा पद्धतीच्या चर्चा होतात. काय सांगाल? काय आता बाहेरचा म्हणता येणार नाही. 5 वर्ष लोकसभेचं प्रतिनिधित्व केल्यामुळं नियमच असा 180 दिवस जिथे राहिला तो तिथला होत असतो. आता यांना बाहेरचा म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि प्रश्न राहिला की कोण बाहेरचा कोण, आमचा प्रत्येक उमेदवार हे मोदी आहेत असे समजून आम्ही पूर्णपणे काम करणार आहे. प्रत्येक ठिकाणचा उमेदवार हा मोदीचा चेहरा आहे
आम्ही मोदीच्या चेहऱ्याला पाहून मतदान करणार, मोदीच्या चेहऱ्याला पाहून काम करणार आणि म्हणून देशाचे पंतप्रधान मोदी व्हावेत ही जनतेची भावना आहे. त्यामुळं या जागेला कुठलाही धोका नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मतदारसंघात हेमंत पाटील यांना अनेक ठिकाणी त्यांची गाडी अडवली, त्या पद्धतीचे नाराजीचा सूर ऐकायला मिळत असताना भाजपचे जे काही नेत्यांनी या अगोदर नाराजी व्यक्त त्यांच्यावर केली होती, तर या निवडणुकीच्या मध्ये एकंदरीत जे तुम्ही उमेदवार होतात, एकंदरीत डझन भराच्या वरचे काही उमेदवार होतात, भावी उमेदवार ही तिकिटाची मागणी करत होतात, एकत्रितपणे कशा पद्धतीनं हे निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि यामध्ये हेमंत पाटील निवडून येतील का असं वाटतं का आपल्याला? बघा, काही गाड्या अडवल्यात त्या काही पक्षाच्या एकूण एकाच्या, कारण आमची युती सरकार एकत्र होतं, पण भाजपच्या कोणी कार्यकर्त्यांनी कधी कोणाची गाडी अडवली नाही. आरक्षणाच्या बाबतीत काही गाड्या अडवल्या असतील तर मला माहित नाही, आपल्याकडून मला माहिती आहे हेमंतरावची गाडी कुठे अडवली. परंतु आम्ही एकदाच सांगितलं की ही निवडणूक आमची महायुतीची आहे आणि ही निवडणूक आम्ही मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावं याच उद्देशाने आम्ही काम करणार आहे. बाकी आमच्या डोळ्यासमोर जसं महाभारतात दुर्योधनाला मासुळीचा डोळा दिसत होता, त्याप्रमाणे आम्हाला फक्त लोकसभेमध्ये मोदी साहेबाचाच चेहरा दिसणार आहे आणि म्हणून मोदी साहेबासाठीच आम्ही सगळेजण काम करणार आहेत. बाकी गोष्टी आम्हाला दिसणारच नाही. त्याच्यामुळे काय छोट्या नाराजा बेरेजा तुम्ही म्हणता असतील ते आम्हाला दिसणारच नाही. आमचं एकच लक्ष, अबकी बार 400 पार, महाराष्ट्रात 45च्या पुढचा आकडा, हे टार्गेट गाठायचं असल्यामुळे आम्ही सगळ्या बारीक सारीक गोष्टी बाजूला सारणार आहेत आणि कामाला लागणार. राज्यामध्ये 45चा आकडा पार आणि देशामध्ये 400चा आकडा पार आणि एकच ध्येय हे आणि मोदी सरकार, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील यावेळी रामराव वडकुते यांनी दिलेली आहे. आणि यानंतरचा जो खासदार असेल तो हेमंत पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येईल त्याचा आम्ही सर्वांना मत आहे. जे काही भाजपचे पदाधिकारी